नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं पॉलिटिक्स शूटला. आज ओमराज भैया त्यांच्या गावी येणार होते, तर आम्हाला जायचं होतं त्यांच्या गावाकडे. तर आमच्या कारमध्ये होते मी, सागर सर आणि 5 पैलवान, जे की भैया म्हणले त्यांना घेऊन ये. आम्ही पहिला जे स्टॉप थांबला, आम्ही अननस खायला थांबला. मामाने अननस खूप गोड दिले, तर सगळेजण खात होते. आणि आम्ही थांबलो तिथं. थोड्या वेळाने देवराज भैया पण आले आणि आम्ही सगळे मिळून तिथून पण वापस निघालो. माझी गाडी होती, आम्ही ह्या गाडीमध्ये जाणार होतो आणि अननस खाऊन आमच्या सगळ्या गाडीच निघाले. सध्याच्या आमच्यापाशी एक कमीत कमी 15 ते 20 गाड्या होत्या देवराज भैयाच्या आणि आमच्या. आणि हे आलते ABP माझाचे न्यूज रिपोर्टर, ज्यांनी आता न्यूज दिली, सगळ्यांनी न्यूज दिली. आज कुणाचा पुन्हा न्यूज देऊन सगळे रेस्ट करत होते, थोडे फ्रेश इथे झाले आणि पुन्हा ओमराज भाई आले. ओमराज भाईंनी त्यांचे 4 शब्द मांडले आणि पुन्हा ते शूट घेऊन काय अपेक्षा असतात की आम्ही सत्तेत नसल्यामुळं गाईज इथून जी मजा आली ना, खतरनाक गाईज, खतरनाक एकदम. कमीत कमी 100 ते 150 गाड्यांचा ताफा होता. लिटरली एक ते एक गाड्या एकाच्या मागे एक जात होते. फॉर्च्युनर, थार, स्कॉर्पिओ सगळ्या प्रकारच्या गाड्या होत्या. आणि ओमराज भाई अगोदर पोचल्या त्यांनी अगोदर समाधीचे पाया पडले, पुन्हा आले आणि आम्ही सगळे थांबल्यावर त्यांची वाट पाहत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जी की या काकांची डेडिकेशन होती ओमराज भाईसाठी, जी की ह्यांना चालता येत नव्हतं तरीही त्यांनी आलते. तर सगळेजण अगोदर मीटिंगमध्ये गेले आणि मीटिंग झाल्यानंतर सगळेजण अगोदर रेस्ट हाऊसला गेले. तर किरण सारी सर त्यांना रेस्ट हाऊसमध्ये जायचं होतं आणि रेस्ट हाऊसमध्ये आम्ही सगळे थोडं रेस्ट केला, थोडं थांबलो. तर या ठिकाणी माझी भेट माझ्या मामासोबत पण चालती. त्यांना पण रेस्ट हाऊसमध्ये आणि थोडं फोटोशूट करून चहा इथे पिऊन आम्ही निघालो. आणि लिटरली गाईज तुम्हाला सांगतो, जामून घ्यायला 20 ते 50 गाड्या थांबल्या होत्या. आम्ही जामून घेऊन निघालो आणि ही त्यांची PA आणि त्यांचे सिक्युरिटी गार्ड तुम्ही पाहू शकता. आणि गाईज लिटरली गाईज तुम्ही फक्त गाडीचा व्ह्यू बघा, फॉर्च्युनरचा व्ह्यू बघा आणि फॉर्च्युनरचा नंबरही बघा. 100 नंबर, जी की किरण सारी सरांची गाडी आहे. आणि अभिराम भाईची थार ही तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही जी थांबलो ते ठिकाण होतं हॉटेल वैष्णवी. या ठिकाणी थांबून आम्ही थोडे चहा नाश्ता करून पुन्हा वापस आम्ही निघालो रेस्ट हाऊसकडे. सगळेजण रेस्ट हाऊसकडे निघाले आणि वापस रेस्ट हाऊसकडे निघालो. तिथं सगळे मीटिंग ही ती घेतली, अटेंड केले आणि पुन्हा थोडा आराम करून सगळे वापस आपल्या आपल्या घरी जायच्या मार्गाकडे निघाले. आम्ही पण धाराशिवला निघालो. धाराशिवला गेल्या गेल्या अगोदर आम्ही मातोश्रीमध्ये भेट दिली आणि मातोश्रीमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी ढवारा जेवणची थाळी मागून जेवण हे ते करून पुन्हा वापस आम्ही भैयांच्या घरी गेला. किरण साळी सर पहिल्यांदाच अभिराम भैयाच्या घरी आलते, म्हणून अभिराम भैयाने त्यांच्यासाठी एक खास गिफ्ट दिलं आणि तो त्यांचा सत्कार केला. आणि ते किरण सारी सर आपल्या घरी वापस निघाले. तर थँक्यू गाईज, तुम्ही शेवटपासून ब्लॉग बघितल्याबद्दल.